लग्न होणार तेवढ्यात वधूने असं काय केलं ज्यामुळे सगळं वरहाट पळून गेलं। नवरीचा अतिशय धक्कादायक प्रकार। एका छोट्याशा गावात त्या दिवशी खूप उत्साहाचं वातावरण होतं। घरासमोर मंडप उभा राहिला, सजावट पूर्ण झाली आणि पाहुण्यांची गर्दी वाढू लागली। पण कोणालाही कल्पना नव्हती की काही तासानंतर याच घरात शांतता पसरली असेल। सगळीकडे लग्नाची धावपळ सुरू होती। घरातील महिला तयारीत व्यस्त होत्या, पुरुष पाहुण्यांच्या स्वागतामध्ये गुंतले होते। पण या सगळ्या गडबडीत एक चेहरा मात्र सतत शांत दिसत होता। तो चेहरा होता स्नेहाचा। स्नेहा दिसायला साधी, अभ्यासात हुशार आणि स्वभावाने शांत मुलगी। गावात तिचं नाव घेतलं की नेहमी कौतुकानं घेतलं जायचं, पण त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावरचं हसू जणू कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं। लहानपणापासूनच स्नेहाचं एक मोठं स्वप्न होतं, तिला खूप शिकायचं होतं, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं। पण अनेकदा स्वप्न आणि परिस्थिती एकाच दिशेने चालत नाहीत। घरची परिस्थिती फार चांगली नव्हती। आईवडील आपल्या परीने सर्व करत होते, पण त्यांच्यासाठी मुलीचं लग्न हेच पुढचं पाऊल होतं। आणि हळूहळू घरात लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या। सुरुवातीला स्नेहाने नकार दिला। तिने सांगण्याचा प्रयत्न केला की तिला अजून शिकायचं आहे, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळायचं, लग्नानंतर सगळं ठीक होईल। दिवस गेले, चर्चा वाढल्या, नातेवाईक बोलू लागले, समाज काय म्हणेल हे प्रश्न वाढू लागले आणि अखेर स्नेहाने शांतपणे होकार दिला। मुलगा चांगल्या नोकरीत होता, घर चांगलं होतं, कुटुंब चांगलं होतं। सगळ्यांना वाटलं आता सगळं व्यवस्थित होईल, पण स्नेहाच्या मनात काहीतरी सतत चालू होतं। लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली, कपडे खरेदी, पत्रिका, कार्यक्रम, घरात रोज आनंदाचं वातावरण होतं। पण आनंदाच्या गर्दीत स्नेहा अजून जास्त शांत दिसत चालली होती। रात्री सगळे झोपल्यावरती अनेकदा छताकडे बघत बसायची, स्वतःलाच प्रश्न विचारायची, खरंच हेच आयुष्य आहे का, की अजून काही बाकी आहे। एक दिवस तिने धाडस करून तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलायचं ठरवलं। तिने फक्त एवढंच विचारलं, लग्नानंतर मी पुढे शिकू शकते का? त्या प्रश्नाचं उत्तर फार छोटं होतं, पण त्या छोट्या उत्तराने स्नेहाच्या मनात खूप काही बदललं। तिला सांगितलं गेलं की आता शिक्षणापेक्षा घर महत्त्वाचं आहे, संसार महत्त्वाचा आहे, आणि ते ऐकल्यानंतर ती आणखी शांत झाली। घरात हळदीची तयारी सुरू झाली, पाहुणे येऊ लागले, गाणी सुरू झाली, पण स्नेहा जणू कुठेतरी हरवत चालली होती। त्या रात्री घरात खूप गोंधळ होता। कार्यक्रम संपत आले होते, सगळे थकले होते आणि हळूहळू सगळे झोपायला गेले। पण त्या रात्री कोणीतरी झोपलं नव्हतं। सकाळ झाली, घरात अचानक गोंधळ सुरू झाला, कोणीतरी ओरडलं, सगळे धावत आले। स्नेहा दिसत नव्हती। सुरुवातीला वाटलं ती कुठेतरी असेल, पण काही मिनिटांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली। घरात शोधाशोध सुरू झाली, नातेवाईकांना फोन केले, मित्रांना विचारणा केली, पण स्नेहा कुठेच नव्हती। लग्नासाठी आलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, काहींनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली। वातावरण अचानक बदललं। ज्या ठिकाणी लग्नाची गाणी वाजत होती तिथे आता फक्त कुजबूज ऐकू येत होती। हळूहळू बातमी सगळीकडे पसरली, काही लोक परत जाऊ लागले, काहींनी कार्यक्रम सोडला, आणि बघता बघता जे वऱ्हाड आनंदात आलं होतं ते शांतपणे निघून जाऊ लागलं। घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली, तपास सुरू झाला, तास गेले, प्रश्न वाढत गेले, आणि अखेर स्नेहा सापडली। ती सुरक्षित होती, तिने कोणताही गुन्हा केला नव्हता, कोणत्याही धक्कादायक कारणासाठी ती गेली नव्हती। तिने फक्त एक गोष्ट सांगितली, मला शिकायचं आहे। तिने सांगितलं की तिला तिची स्वप्न संपवायची नव्हती, तिला वाटलं कोणी समजून घेत नाही म्हणून तिने घर सोडलं। त्या दिवशी अनेक लोकांना वाटलं होतं की काहीतरी भयंकर घडेल, पण शेवटी समोर आलं, एक मुलगी फक्त तिची स्वप्न वाचवण्यासाठी घराबाहेर पडली होती। आणि म्हणूनच लग्न होणार तेवढ्यात वधूने असं काही केलं की सगळं वऱ्हाड पळून गेलं। तर उत्तर इतकंच होतं, नवरी पळाली नव्हती, ती तिच्या स्वप्नांच्या दिशेने चालायला निघाली होती।